हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये वर्षा निवासस्थानी 50 मिनिटे खलबतं। मुंबईतील वाहतुकी संदर्भात चर्चा झाल्याची राज ठाकरेंची माहिती। मुंबईतील विकास कामांचा फडणवीसांना आराखडा दिल्याची राज ठाकरेंची माहिती। टाऊन आहे पण प्लॅनिंग नाही, सरकारवर टीका तर रस्ते बनवणं हा धंदा असल्याचाही लगावला टोला। बेस्ट पतपेढी निवडणुकीतील पराभवावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकमत या छोट्या गोष्टी असल्याची राज ठाकरेंची प्रतिक्रिया। तर निवडणूक गांभीर्यानं घेण्यासारखी नाही, राऊतांचं वक्तव्य। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांवर मोठी जबाबदारी। एनडीए उमेदवारासाठी मविया नेत्यांशीही करणार चर्चा। उद्धव ठाकरेंना फोन गेल्याची राऊतांची माहिती। सुनेत्रा पवारांची संघाच्या राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला हजेरी। कंगना रनौत यांच्या निवासस्थानी भेट। पत्नी कुठे गेली याची माहिती नसते, याबाबत विचारणार, दादांची मिश्किल प्रतिक्रिया। आमदार रोहित पवार पीएमएलए न्यायालयात हजर। सुप्रिया सुळे आणि रेवती सुळेही कोर्टात उपस्थित। कथित शिखर बँक घोटाळा आणि साखर कारखाना फसवणूक प्रकरणातील आरोपांवर सुनावणी। वर्ध्यात अजित पवारांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक। केवळ 2 आमदारांची हजेरी। पालकमंत्री पंकज भोयर परदेशात, तर सुमित वानखेडे आणि दादाराव केचेंची दांडी। दुपारी राजू तिमांडेंचा अपक्ष प्रवेश। नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांची आज कुंभमेळा तयारीची आढावा बैठक। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असताना भुजबळ बैठक घेत असल्यानं चर्चांना उधाण। आढावा घेतल्यास हरकत काय, अजित पवारांचा सवाल। संगमनेरमध्ये सद्भावना शांती मोर्चात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आक्रमक। तत्व आणि विचारांसाठी मरण्याचीही तयारी म्हणत आमदार अमोल खताळ आणि संग्राम भंडारेंवर निशाणा। इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डींकडून उमेदवारी अर्ज दाखल। राहुल गांधी, खरगे, अखिलेश यादवांसह महत्त्वाचे नेते उपस्थित। नाशिकमध्ये आजही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामांतर, नवं नाव राजगड असणार। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्र्यांचा निर्णय।